नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संगीता ही खूपच इमोशनल झालेली असते आणि ती म्हणत असते की इतक्या दिवस नैनाच्या लग्नाच्या पाठीमागे मी लागले होते, पण मुलीची पाठवणी करण्यासाठी आईचं मन कधीच तयार होत नाही. बघता बघता माझ्या नैनीच्या लग्नाचा दिवस आला सुद्धा. माझी नैनी तर आता सासरला निघालीये. नैना, जर तू सासरला गेली तर काय करू ग मी? माझा सगळा दिवसच तुझ्यापासून सुरू व्हायचा. नैनी उठ ग, नैनी दूध पी ग, चॉकलेट खाऊ नको नाहीतर जाड होशील, तेलकट खाऊ नको नाहीतर चेहऱ्यावर मुरूम येईल. पण बघता बघता माझ्या या नैनीने जेव्हा ती झाली तेव्हापासून माझे सगळे स्वप्न पूर्ण केले. माझी नैनी तर माझ्यासाठी एका बाहुलीसारखी आहे. कलाला ती म्हणत असते की तुला माहितीये कले, माझी हौस होती म्हणून मी नैनाला मम्मा म्हणायला शिकवलं. तिला अगदी माझ्या मनाप्रमाणे वाढवलंय मी. भातुकलीच्या बाहुलीला आपण कसं सजवतो तसं मी तिला रोज सजवलंय. माझी नैनी जितकीच अल्लड होती तितकीच माझी कला समजूतदार आहे. माझी कली स्वतःचं सगळं करायची आणि काजूचं सुद्धा करायची. खरं तर कला माझी लेक आहे, परंतु या घरामध्ये ती माझी आई होऊन गेली आणि माझ्या नैनीने मला आई होण्याचं सुख दिलं. घरात खूपच इमोशनल वातावरण असतं. नैना रडत असते, कला रडत असते. तर मंडळी, आज आपल्या व्हिडिओच्या लाईक्सचं टार्गेट असणारे 100 लाईक्स. बघूयात आता माझं हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्ही मला किती मदत करताय. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा. इकडे रागिनी सरोजला म्हणत असते की वहिनी, तिकडे नैनाच्या घरी काय सिच्युएशन असेल हो? म्हणजे जेव्हा माझं लग्न होतं ना तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येत होतं, परंतु मला बघून ती लपवत होती. सरोज म्हणते की हो ना, आता आपण सासूच्या भूमिकेत जरी आलो असलो तरी मुलीला किती त्रास होतो हे आपल्याला माहितीच आहे. रागिनी म्हणते की एखाद्या आईचा आपल्या मुलीचं लग्न होतंय म्हणून जीव किती तुटत असेल आणि तेवढ्याच वेळी तिला आनंदही होत असेल. सरोज म्हणते की तुझं खरं आहे, परंतु आपल्या घरात मुलगी नाहीये ना, त्यामुळे आपल्याला अंदाज नाहीये. परंतु मुलाकडच्यांचं सुद्धा तसंच आहे. नवीन मुलगी घरात येणार आहे, त्यामुळे ती कशी आहे यामुळे भीतीही वाटते आणि नवीन मुलगी घरात येणार आहे याचा आनंदही होतो. पण मुलीकडच्यांचं तसं नसतं ग, त्यांना फक्त टेन्शन असतं. अद्वैत म्हणतो की नैना आपल्याकडे आली तर अजिबात तिला अंतर द्यायचं नाही आणि तिच्या घरच्यांना सुद्धा ती दुसऱ्या घरी आली आहे असं वाटणार नाही. तर अद्वैतने एक फोटो फ्रेम मागवलेली असते आणि त्या फ्रेम मध्ये कला, आई, बाबा आणि काजू हे चौघही असतात. खरं तर हा फोटो त्याला नैनाला द्यायचा असतो. नैना संगीताला म्हणत असते की अगं मम्मी, तू असं कशाला विचार करतेस? मी तिकडच्या घरी जरी गेले ना तर कायम तुझी बाहुली म्हणूनच असेल. नैना आता संगीताच्या गळ्यात पडून रडत असते, कलाही रडत असते आणि काजूही. नैना मनात विचार करत असते की मम्मा, तू एवढी काळजी करू नकोस, मी लग्न करणार आहे परंतु दुसऱ्या मुलाशी. तर आता इकडे बँकेचे माणसं आलेले असतात. बाबा त्यांना विचारतात की कोण हवंय तुम्हाला? तेव्हा ते म्हणतात की संगीता खरं इथेच राहतात ना, आमचं त्यांच्याकडेच काम होतं. बाबा म्हणतात की हो, इथेच राहतात. तेवढ्यात संगीता तिथे आलेली असते. तर आता ते माणसं आता संगीताला विचारतात की संगीता खरे तुम्हीच ना? तर संगीता म्हणते की हो मीच, परंतु तुमचं काय काम होतं? तेव्हा ते माणसं म्हणतात की ते घराचं. आणि असं म्हटल्यावर आता संगीताला समजतं की घरावर लोन काढण्यासाठी जे मेजरमेंट घ्यायचे होते त्यासाठी हे माणसं आली आहेत. आणि ती त्या माणसांना सांगते की ह्या विहिरीपासून तर ह्या शेड पर्यंत आमचंच घर आहे, घ्या तुम्ही माप घ्या. आता ती माणसं माप घेण्यासाठी तिथून निघून जातात. तर ती माणसं आता माप घेत असतात. बाबा संगीताला विचारत असतात की संगीता, कोण माणसं आहेत ही आणि आपल्या घराची माप का घेताय? कलाही तितक्यात तिथे आलेली असते आणि कलाही संगीताला हाच प्रश्न विचारते. तर इकडे सरोज साड्या प्रेससाठी देत असते. तेवढ्यात रोहिणी म्हणते की थांब वहिनी, सगळ्या साड्या प्रेसला नको देऊस. काल मी जी साडी ठरवली होती ना, मला ती नकोय, मला दुसरी हवी आहे. सरोज म्हणते की ठीक आहे आणि ती राजूला म्हणत असते की ठीक आहे, आता बाकीच्या साड्या घेऊन जा. तर आता रोहिणी म्हणते की थांब एक मिनिट आणि त्या साड्यांमधली एक साडी काढते आणि म्हणते की ही तर ओरिजिनल पैठणी आहे ना, ही किती छान साडी आहे. तर आता रजनी म्हणते की ती सरोज वहिनीची आहे, सरोज वहिनीने सिलेक्ट केली आहे ती. सरोज म्हणते की अगं मुहूर्ताच्या वेळी नेसणार आहे मी, तू दुसरी कुठली तरी चूज कर ना. रोहिणी म्हणते की कधीच्या नवत मी तुझ्याकडे एखादी गोष्ट मागितली आणि त्यातही तू मला असं म्हणतेय वहिनी, मला या घरात ना कायम दुय्यम स्थान भेटलंय. रजनी म्हणते की अगं असं काय म्हणतेयस तू? तेव्हा रोहिणी म्हणते की रजनी तू गप्प बसा, या घरातली मी मुलगी असून सुद्धा बाहेरच्या मुलींना या घरामध्ये जास्त स्थान मिळतं. तुम्ही तर सुना आहात ना या घरच्या, तुम्ही म्हणाल तसंच घडतं ना या घरामध्ये, असं म्हणून आता ती साडी फेकून देते. सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी अगं कुठला विषय कुठे नेतीयस तू? जेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की कुठल्या साड्या घ्यायच्या तेव्हा तूच तर तुझी साडी चूज केली होती ना, आणि मग आता कशाला तू गोंधळ घालतीयस? रोहिणी म्हणते की हो मला माहिती आहे की मी काल म्हणाले होते, परंतु आज मला ती साडी आवडली नाही तर तेच धरून ठेवायचंय का तुम्हाला? मला पैठणीच हवी आहे आणि तीही तुझीच. आता असं म्हटल्यावर सरोज म्हणते की काय चाललंय तुझं रोहिणी? हा काय पोरकटपणा
आहे. आणि हे बघ, साडी देण्याचा काहीच विषय नाहीये, परंतु तू जो हा पोरकटपणा करतेय ना, मला त्याचा राग येतोय. घरातल्या नोकरांसमोर वागण्याची एक पद्धत असते आणि तुला साडी हवी होती ना, आता तर मी तुला साडीच देणार नाही. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, या घरातली मुलगी आहे मी आणि इथल्या प्रत्येक गोष्टीवर पहिला हक्क माझा आहे. पण तुला काय, तो हक्क तर मला द्यायचाच नाहीये ना. आणि काय मागितलं होतं असं मी, फक्त साडी ना. आबा तिथे येतात आणि रोहिणीला म्हणतात की रोहिणी, काय चाललंय तुझं? घरात मंगल कार्य सुरू आहे ना, उगाच वाद नकोय मला घरात. रोहिणी म्हणते की अरे वा, आलेत तुम्ही, याचीच तर मी वाट बघत होते. आता तुमच्या लाडक्या सुनेने तर मला बदनाम केलंय, आता तुम्हीही कराल. कारण जाणून न घेता तुम्हाला फक्त तुमच्या सुनेचीच काळजी आहे आणि तिचीच बाजू घ्यायची आहे. तर इकडे कला संगीताला सारखीच विचारत असते की अगं आई, ही कोण माणसं आहेत आणि माप का घेत? संगीता तिला खोटं नाटं सांगते की अगं, आपल्याला नैनीचं संगीत करायचंय ना, मग त्या माळा लावायच्या आहेत, त्याच्यासाठीच ते माप घेत आहेत. तर बाबा म्हणतात की असं काय करते संगे? तर संगीताची सगळी तयारी सुकन्या करणार आहे ना, तिने तिच्या घरी तयारी सुद्धा केली आहे. आणि मग इकडे सुद्धा संगीताची तयारी काय करायची गरज आहे? कला म्हणत असते की हो बाबा, जाऊ द्या ना, आतापर्यंत सगळे तिच्या मनासारखं केलंय, तर होऊ द्यात तिच्या मनासारखं, होऊ द्यात खर्च, काही प्रॉब्लेम नाही. कला आता बाबांना तिथून घेऊन निघून जाते, तेव्हा कुठेतरी संगीताच्या जीवात जीव येतो. रोहिणी आता इकडे आबांना म्हणत असते की आबा, तुम्ही तर मला कधी सपोर्टच केला नाही ना. तसंही तुम्हाला तुमच्या मुलींपेक्षा तुमच्या सुना जास्त महत्वाच्या. तशीही मी आश्रितच ना, सासरहून आलेली मुलगी ही आश्रितच असते, दिलेलं ते गिळायचं, एवढंच माझं काम ना. सरोज तिला आता शांत करते आणि म्हणते की रोहिणी, तू गप्प बस. आणि प्रत्येक वेळी तुला ही सवयच लागली आहे ग, की नेहमी तुला नाकच मोडायचं असतं की मला असंच हवंय, तसंच भेटलं. समोरच्याला कायम टोचून बोलायचं आणि समोरच्याला गिल्ट कसा येईल ना, नेहमी तेच बघायचं. पण शेवटी तुला जे पाहिजे असतं ना, तेच तू करते आणि हे तुलाही माहितीये. आणि आता हा वाद का करतेस तू? आतापर्यंत तू कुणाशी ऍडजस्ट केलंय? काय गरज आहे ग वाद उकरून काढायची? घरात लग्न आहे, घरात छान वातावरण आहे, पण नाही, तुला नेहमी ना सगळ्या गोष्टी बिघडवायच्याच असतात. रोहिणी म्हणते की अच्छा, म्हणजे मला बिघडवायचे वातावरण? तर अगं, मी तर फक्त तुझ्याकडे एक साडी मागितली होती. सरोज म्हणते की अगं रोहिणी, तुझ्या मनात काय चालू आहे ना, हे मला चांगलं कळतं. तुला जशी साडी पाहिजे आणि ज्या किमतीची साडी पाहिजे, तू दुकानातून घेऊन येऊ शकतेस. मग आता हा फालतू वाद करण्याची काय गरज आहे तुला? आबा म्हणतात की सरोज अगदी बरोबर बोलतीये रोहिणी, आतापर्यंत तू तुझ्या पसंतीच्या एवढ्या साड्या घेतल्या, तुला कोणी काही बोललं का? आणि ह्या गोष्टी तुला देखील माहितीये, त्यामुळे उगाच खरडून आता पापुद्रा काढायचा नाही. आणि एक लक्षात ठेव की जशी तू माझी मुलगी आहेस ना, त्याचप्रमाणे सरोज आणि रजनी सुद्धा माझ्या मुली आहेत. आणि एवढंच नाही, नवीन पोरगी जी लग्न होऊन या घरामध्ये येणार आहे ना, ती सुद्धा. तेवढ्यातच राजू आता रोहिणीसाठी ज्यूस घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की मॅडम, तुमचा ज्यूस. तेव्हा रोहिणी इतकी रागामध्ये असते की तो ज्यूस देखील फेकून देते. राजू आता त्या काचा साफ करायला लागतो, तेव्हा सरोज त्याला म्हणते की थांब राजू, तू काहीच करू नको, यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. आपल्या घरात आबांनी काही नियम घालून दिलेत आणि त्यामध्ये ज्याची चूक असते त्यानेच ती निस्तरायची असते. मूर्तीच्या वेळी अद्वैतच्या हातून जी चूक झाली होती त्याने ती स्वतः निस्तारली होती आणि आता तुझ्या हातून चूक झालीये तर तूच निस्तारायचं. रोहिणी म्हणते की तुला म्हणायचंय काय, म्हणजे मी हे साफ करायचं का? सरोज म्हणते की हो, कारण नियम हे सर्वांना सारखेच असतात. रोहिणी म्हणते की बघता ना डॅड तुम्ही? तर आबा म्हणतात की हो बघतोय ना, आपल्याच घरामध्ये काम करण्याची कसली लाज आली. तो ज्यूस तू सांडलायस ना, त्यामुळे साफ सुद्धा तूच करायचास. आणि हे बघ, कुठलंही काम कमी आणि जास्त कधीच नसतं, एवढं लक्षात ठेव. सरोज म्हणते की या घरामध्ये सगळ्यांना नियम हे सारखेच आहे, जर माझ्याकडून सांडलं असतं तर मी साफ केलं असतं. रोहिणी म्हणते की परंतु मी साफ करणार नाही, साफ करते राजू. तर आता सरोज म्हणते की थांब राजू, झाडू तिथे खाली ठेव आणि तू निघून जा. आबा रोहिणीला सांगतात की रोहिणी आता बघत नको बसू, साफ करून टाकते सगळं. रोहिणीचा झाडू जवळ हात अजिबात जात नसतो, परंतु आता सगळ्यांच्या प्रेशर खातर आता तिला ते झाडावं लागतं आणि त्या काचा साफ करायला लागतात. आणि मनामध्ये ती म्हणत असते की सरोज वहिनी, आज तू माझा अपमान केलाय ना, आता ही रोहिणी कधीच गप्प बसणार नाही. रोहिणी आता प्रचंड चिडलेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला संगीताला म्हणत असते की आई, तुला आणि बाबाला नैनाताईच्या संगीतामध्ये डान्स करायचा आहे. त्यावर संगीता म्हणते की काय? तर रोहिणी अद्वैतला म्हणत असते की आपण संगीताचा कार्यक्रम एकत्र करणार आहोत खरेंकडे. अद्वैत म्हणतो की माझ्यासाठी तर दोन्ही फॅमिली एकच आहे. तर रोहिणी म्हणते की चला, अद्वैतसाठी दोन्ही फॅमिली एकच आहे ना, मग आपण तिकडे जाऊन करूयात. सर्वजण आता आवरावर करायला लागतात, परंतु रोहिणीच्या मनामध्ये मात्र दुसराच प्लॅन असतो आणि ती मनामध्ये म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली एपिसोड जर तुम्हाला बघायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.